चेतू, अगं चेतू, आता ये तू. अगं स्किट सुरू झालं, वेळेत पंच वाजले नाही तर लोक करतील थो थो. चेतू, अगं चेतू. आले 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 आले. काय आहे? कशाला माझ्या नावाने ओरडताय? अगं जरा दे, हात दे जरा. जरा बाथरूम मध्ये जाऊन मारेन म्हणतोय. तोंडावर पाणी. तुम्ही बोलताना मधले मधले शब्द गाळाची सवय अजून काही गेली नाही तुमची. अगं पूर्वीचा काळ वेगळा होता, उत्साह होता, जोश मध्ये पटकन शब्द निसटून जायचे. आता काय झालं, वय झालंय, शब्दांचाही उत्साह गेला, आळशी झाले शब्द. कधी गळून पडतात काय कळतच नाही, त्यामुळे गैरसमज होतात. बाकी काय नाही हो, गैरसमज हो. नाही होत ना. मग आता मला बाथरूम मध्ये घेऊन जा, तोंडावर पाणी मारू दे मला. तोंडावर पाणी मारायला एवढं बेंबीच्या देठापासून कशाला हाका मारत होतात मला? अगं तुझ्याशिवाय आहे कोण? माझ्याशिवाय कोण म्हणे? झोपेत नलू नलू असं हाका मारत होतात. नलू माय डार्लिंग असं म्हणत होतात. नलू कोण? नलू कोण? नलू जुळून बसल्या गाठी, त्या नाटकाच्या वेळेला गाठी बसवल्यात ना, ती नलू. नलिनी अंदूक अंदूक आठवतंय. विंगेत भेटायचं म्हटल्यावर अंदूकच आठवणार. आपलं काय मला शिकवू नका, मला सगळं कळतं. जाऊ द्या ते. घ्या किती किती वाजले बघा. किती? 3 वाजून गेले. डॉक्टरांनी सांगितले की नाही, ही गोळी 3 सव्वा 3 पर्यंत पोटात गेली पाहिजे. घ्या घ्या गोळी घ्या वेळेवर. हो ग. अगं पण वयोमानामुळे गोळीची वेळ लक्षात राहत नाही. अहो त्यात काय, तोंड नाकात जायची. गोळीची वेळ लक्षात ठेवायला काय, 2:15 वाजता घ्यायची की नाही, मग 3¼ लक्षात ठेवा. क्वार्टर म्हटलं की लगेच लक्षात राहील तुमच्या गोळी. काहीतरी काय बोलतेस तू? आता वय झालं माझं, आणि तू असताना कशाला हे सगळं? मी असताना म्हणजे काय? मी काय आता तुमच्या मागे मागे फिरत बसायची नाही. मला आता माझी कामं आहेत. बापरे, मला जायचंय शूटिंगला. अगं कुठलं शूटिंग? अहो मला वेब सिरीज मध्ये काम मिळालंय. तुला? तुला कोण ओळखतं इंडस्ट्री मध्ये? वेब सिरीज मध्ये ओळख लागत नाही, टॅलेंट लागतं. टॅलेंट कमी मानधनातले कोणीतरी हवे असतील, बाकी काय ते असेल तुमचं तुम्ही बघा, मी चालले. अगं असं काही करतेस? आता वयोमानामुळे मला जमत नाही ग काही, म्हणून नसतं चालले. काय बोलतेस? नाही म्हणजे आता म्हातारपणात आपलं भागायला पाहिजे की नाही, मग दोघांपैकी एकाला तरी काम करायला नको का, म्हणून मी चालले. अगं अशी कशी जातेस तू? अगं बाथरूम मध्ये जायचं म्हटलं तरी मला हात धरून जावं लागतं. नको ग जाऊ. अगं शिरवाडकरी नटसम्राट मध्ये काय लिहिलंय? आता काय? नट नावाचं जहाज समुद्रात किती हिंडलं तरी शेवटी त्याचं गलबत बायको नावाच्या किनाऱ्यालाच लागतं. होय हो, बिचारे शिरवाडकर भाबडे होते हो. नटाला गलबत म्हणून गेले. पण त्यांना कुठे माहिती होतं की हल्ली रंगभूमीच्या महासागरात तुमच्यासारख्या होड्या पण असतात. कुठल्या दगडावर 10 मिनिटं थांबतील सांगता यायचं नाही. अगं काय बोलतेस? नवरा आहे मी तुझा. अगं समोर हिमालयाची सावली या अजरामर नाटकाचे दिग्गज नट बसलेले आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे थोर समाज सुधारक, त्यांच्या जीवनावर आधारित ते नाटक आहे, कळलं का? त्या नाटकात त्यांची बायको बयो किती त्यांची साथ देते नाही का? म्हणजे प्रसंगी त्यांना ठणकावते, पण कठीण प्रसंगी नेटाने साथ देते, जीव ओवाळून टाकते. हो टाकणार. अहो तिच्या नशिबी हिमालय आला, तिच्या नशिबी हिमालय आला म्हणून ती हिमालयाची सावली ठरली. हो हे वाक्य बरोबर. आमचं काय? आमच्या नशिबी अंशुमन चिमुकले नावाची ही छोटीशी टेकडी. एक दगड बाजूला केला ना तरी 10 विंचवाची बिराड बाहेर निघतील. अगं काय बोलतेस? तुला कळतंय का?
माझा माझा फोन. माझा हलू नका, मी देते. माझा सांगतील मला गोळा करावी लागतील. थांबा जरा, मी देते फोन तुम्हाला. घ्या 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 घ्या. आता म्हातारपणी कसले पासवर्ड ठेवताय? पासवर्ड नाही ग, फोन फोन. उचला तो फोन, उचला. नटश्रेष्ठ अंशुमन चिमुकले बोलतोय. काय म्हणता? करत वा वा वा, आभारी आहे तुमचा. असं काय करताय? काय? बस 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 इथे नीट बस. मी तुम्हाला फोन देते. अगं नाही झाला तो, संपला संपला. अगं तुला सांगतो, कलाकांडी संस्थेच्या वतीनं मला जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला. गो बाई, काय सांगताय? चल त्या पुरस्काराची तालीम करूया. चल. मी काय म्हणते, मी तुमच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका होते. उभं राहणार आहे का? नीट उभे राहाल. इथे टेकून उभे. इथेच बस. तर मंडळी, यंदा कलाकांडी संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार चिमुकली कारकीर्द असलेल्या चिमुकल्या अशा अंशुमन चिमुकले यांना दिला जातोय. काय काय बोलतेस काय तू? अहो, चिमुकला या शब्दाचा अनुप्रास साधला. माझी कारकीर्द अशी चिमुकली आहे की काय? नाही तर काय, 5-7 नाटकं करून कोणाची कारकीर्द वगैरे होत नाही. अहो, रंगभूमी म्हणजे महासागर आहे. त्यात अनेकांची कारकीर्द ही चिमुकलीच असते. आता इथे आपल्या समोर बसलेत ना, ते बघा, खऱ्या जीवनात काळाशी संघर्ष करून सुद्धा पुन्हा रंगभूमीवर आत्मविश्वासाने पाय रोवून असे उभे आहे. नाही, ते दिग्गज नटच आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण माझ्या कारकिर्दीबद्दल, सोहळ्याबद्दल बोलू आपण, त्याची तालीम करा ना. हो, बर. तर यंदा कलाकांडी संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार अंशुमन चिमुकलेजी यांना देण्यात येत आहे. मंडळी, यांचा जो सन्मान झाला त्याचा मला अतिशय आनंद झालेला आहे. तुम्हाला सांगते, मला की नाही यांचं पहिलं नाटक आठवलं हो. मुख्याची भूमिका केली होती यांनी. कसली भूमिका केली होती तो तुम्ही? एकदा की नाही स्टेजवर यांना शिंक आली आणि हे शिंकून सॉरी म्हणाले. मुका सॉरी म्हणाला, मग निर्माता यांना सॉरी म्हणाला, मग यांना नाटक सोडावं लागलं. हे कशाला सांगतेस? काहीतरी काय बोलतेस तू? मी खाल्लेली माती आता उकरून काढायची गरज आहे का? हो, किती चिडताय तुम्ही. सारखं काय काय वाटतं ते सांगतेस? वाटेल ते नाही हो, म्हणजे खरी गरज नाहीये तशी. मग का सांगतेस? पण मी ते तुमचं आत्मचरित्र लिहायला घेतलंय ना, म्हणून मी ते आपलं किस्से आठवून तुम्हाला सांगते. अगं, स्वतःच लिहितात ते आत्मचरित्र, ते मी लिहायला पाहिजे ना. तू कशाला लिहितेस? अहो, तुमचं आत्मचरित्र असलं तरी ते तुमच्यापेक्षा मलाच जास्त माहितीये की नाही, म्हणून आपलं मी लिहिते. हो, लिहायला घेतलंय खरं, पण 2.5 पानांवर अडकले. 2.5 पानांवर? म्हणजे फॅन्टसी अशी किती आठवून लिहिणार हो. खरे किस्से जर लिहायला गेले ना, तर 400 पानं असे डाव्या हाताने लिहून काढेल. आता शेवटच्या क्षणी कशाला बुडाखाली निखारे लावतेस तू? हे बरं आहे तुमचं. आयुष्यभर तुमच्या कारकिर्दीसाठी एकटेपणाचे चटके सोचले आणि खरं बोलले तर तुम्हाला ते निखारे वाटले. नाही, म्हणजे चुकलंच माझं. नाही हो, नाही, तुमच्या तोंडी असं चुकलंच माझं असं शोभत नाही हो. पण माझं ऐका, चिडू नका. म्हणजे काही काळजी करू नका. कितीही झालं ना तरी बायको आहे मी तुमची. तुम्हाला लाख बोलेन, पण जगासमोर तुमचा अपमान नाही होऊ द्यायची. बायको काय, हसत हसत बिचारी काही झालंच नाही असं म्हणत सोचते सगळं. पण तुम्हाला काय वाटतं, आपण हिला फसवलं, हिला काही कळलंच नाही, आपण चतुर. पण असं नसतं. नवऱ्याच्या अवगुणांना झाकून त्याला जी सांभाळून घेते ना, ती खरी बायको. बरोबरच. नवरा असो किंवा नसो हिमालय, पण बायकोची सावली नेहमी हिमालयासारखीच असते. ती नाही हो तुम्हाला उन्हाचे चटके सोसू द्यायची. हसा आता. लिहून ठेवलंय फक्त आत्मचरित्राचे सगळे किस्से. कोणाला देणार नाही आणि दिले पण नाहीयेत. नाही, खरंच तुझ्यासारखी भाग्यवान बायको मिळाली माझं नशीब. कळलं ना? हेच सांगत होते इतके वर्ष संसाराची. तुमच्यासारख्या तराफ्याचा किनारा मीच आहे. अगं, मगाशी होडी म्हणाली होतीस ना. तुम्ही कसले होडी? 2 ड्रम लावलेले तराफा आहात तुम्ही.
जाऊ द्या हो आता. परत जर झोपेत नल्लू नल्लू करून ओरडलात ना तर माझ्याशी गाठे सांगून ठेवते. नाही ग नाही, तूच माझी चेतू डार्लिंग. नलू नल्लू